ಶಮ್ನೇವಾಡಿ ಸಿದ್ಧಾಂತ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಉಚಿತ ಸರ್ವರೋಗ ತಪಾಸಣಾ ಶಿಬಿರ 108 ರೋಗಿಗಳ ತಪಾಸಣೆ. ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ ಶಮ್ನೇವಾಡಿ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪದ್ಮಾವತಿ ನೇತ್ರ ಚಿಕಿತ್ಸಾಲಯ, ಫೇಕೋ ಸೆಂಟರ್ ಹಾಗೂ ಸಿದ್ಧಾಂತ ಆಸ್ಪತ್ರೆ ಸಂಯುಕ್ತಾಶ್ರಯದಲ್ಲಿ ಉಚಿತ ಸರ್ವರೋಗ ತಪಾಸಣೆ ಶಿಬಿರ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. ಶಿಬಿರದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಅಮೂಲ್ ಕುರ್ಪೆ ಮಾತನಾಡಿ, ತಮ್ಮ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಸಹಜ ಹೆರಿಗೆಗೆ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ನೀಡಲಾಗುತ್ತಿದ್ದು, ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಕನಿಷ್ಠ 10ಕ್ಕೂ ಅಧಿಕ ಸಹಜ ಹೆರಿಗೆಗಳಾಗುತ್ತಿವೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳು ಸ್ತ್ರೀಯ ರೋಗ, ENT, ಬಂಜೆತನ, ಮಕ್ಕಳ ರೋಗ, ಸರ್ಜರಿ ಹಾಗೂ ಪಂಚಕರ್ಮ ಸೇರಿ ವಿವಿಧ ರೋಗಗಳ ಉಚಿತ ರೋಗಗಳ ತಪಾಸಣೆ ಹಾಗೂ ಶೇಕಡಾ 50% रियायती दरದಲ್ಲಿ शस्त्रचिकित्से ನೀಡಲಾಗುತ್ತದೆ. सार्वजनिकರು ಇದರ ಲಾಭ ಪಡೆದುಕೊಳ್ಳಬೇಕು ಎಂದರು. बालरोग विभागामध्ये काम करत आहे. त्यानंतर डॉक्टर उत्तुरे हे आपल्याला सर्जरी विभाग, जनरल सर्जरी विभाग या विभागामध्ये आपल्याला सेवा देणार आहेत. त्यानंतर डॉक्टर संतोष कांतेकर वंध्यत्व उपचार या संदर्भात ते मार्गदर्शन करतील. तसेच डॉक्टर राहुल पट्टेकरी या अस्थिरोग विभागामध्ये सेवा देणार आहेत. तर या शिबिराचं उद्दिष्ट हेच की समाजातील गरजू रुग्णांना सर्व प्रकारची सेवा अत्यल्प खर्चात या भागामध्ये उपलब्ध करून देणे हेच आमचं उद्दिष्ट आहे. दुसरी गोष्ट, यामध्ये जे डॉक्टर येणार आहेत हेच तज्ञ डॉक्टर आपल्याला परत म्हणजे त्यांचं आठवड्यातून किंवा आठवड्यातून 2 दिवस व्हिजिट देणार आहेत या हॉस्पिटलमध्ये. तर तुमचा फॉलो फेर तपासणी जी आहे ती शिबिरानंतर सुद्धा या हॉस्पिटलमध्ये कंटिन्यू चालू राहील. तसेच निरनिराळ्या विभागामध्ये अजून आम्हाला हे या पद्धतीने आम्ही सुरुवात केलेली आहे. तर यामध्ये परत जर काय आम्हाला गरज लागली तर गरजू रुग्णांच्या सेवेसाठी निरनिराळ्या विभागातले तज्ञ डॉक्टर आम्ही परत इथे उपलब्ध करून देऊन या समाजातील रुग्णांना चांगल्यातली चांगली सेवा आणि कमी खर्चात तसेच सर्व्हिस चांगली मिळेल या उद्दिष्टानं हे आम्ही हॉस्पिटल झोपेतून उठून याला अर्धा तास लावतोय. तो येतोय ॲम्ब्युलन्सवाला कुठेतरी दुसरीकडेच तिसरीकडेच घेऊन जातोय. तिथं जाऊन आणि त्यांच्या पाया पडा. पेशंटच्या रुग्णांची बऱ्याच वेळेला भरपूर हाल होते. पैसे खर्च होतात ते वेगळेच. ॲम्ब्युलन्सवाले खाजगी गाडीपेक्षा जास्त पैसे घेतात. खाजगी गाडीपेक्षा हॉस्पिटलमध्ये सोडायला जास्त पैसे घेतात. तुम्ही अनुभवला असेल, ठीक आहे. खाजगी ॲम्ब्युलन्सवाले ते 108ला फोन करावा तर त्यांची वेगळीच तरा असते. तर हे सगळे प्रकार बघून आमच्या अशा लक्षात आलं की आपल्याला इथं लोकांच्यासाठी मेडिसिन विभाग म्हणजे काय, छातीत दुखला, मधुमेह झाला, डायबिटीज, BP, कमीत कमी इमर्जन्सी प्राथमिक सेवा तरी आपल्याला इथं देता यावी बेडकेळा सर्कलला. याच्यासाठी आम्ही हा प्रयत्न चालू केलेला आहे. अजून आमची पुढची ICU टाकणे किंवा अजून मेडिसिन विभाग पूर्णपणे 24 तास चालू करणे किंवा हाडाचे डॉक्टर इथं अवेलेबल नाही आहे ते अवेलेबल करून देणे हा सगळा आमचा उद्देश आहे. ही सुरुवात आहे. ह्याचं मोठं वटवृक्षात रूपांतर करायचं आमचं ध्येय आहे. त्यासाठी लोकांना माहिती व्हावी म्हणून आम्ही पूर्ण फ्रीमध्ये आम्ही उपचार शिबिर चालू केलेलं आहे. ही सेवा जी आहे ती कमी खर्चात आहे. मी असं म्हणणार नाही की फ्रीमध्ये आहे. फ्रीमध्ये काहीच भेटत नाही, सगळ्यांना माहीत आहे. फ्रीमध्ये जे भेटतं ते व्यवस्थित नसतं. त्यामुळं कमी खर्चात आहे. जो खर्च तुम्हाला बाहेर मोठमोठ्या शहरांमध्ये येणार आहे त्याच्यापेक्षा निम्म्या किमतीत आम्ही ನಾವಿಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಸಿದ್ಧಾಂತ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು ಪದ್ಮಾವತಿ ನೇತ್ರ ಎರಡೂ ಆಸ್ಪತ್ರೆ ಸಂಬಂಧವಾಗಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಶಿಬಿರವನ್ನು ಆಯೋಜಿಸಿದ್ದೇವೆ. ಆ ಶಿಬಿರದ ಉಪಯೋಗವನ್ನು ನೀವೆಲ್ಲ ಸುತ್ತಮುತ್ತ ಹಳ್ಳಿಯ ಜನರು ಇದರ ಉಪಯೋಗವನ್ನು ತಗೋಬೇಕು. ಇದು ಹೊರಗಡೆ ನೀವೆಲ್ಲ ಸಿಟಿ ಒಳಗಡೆ ಹೋದರೆ ನೀವೆಲ್ಲ ಒಂದು 50,000 ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚಿದ್ರೆ ಇಲ್ಲಿ 25,000 ರೂಪಾಯಿ ಮಟ್ಟ ಖರ್ಚು ಬರುತ್ತೆ. 50 ಹೊರಗಡೆಗಿಂತ ಇಲ್ಲಿ ಒಂದು 50% ಕಮ್ಮಿ ಖರ್ಚೊಳಗಿಂದ ಎಲ್ಲ ಆಪರೇಷನ್ಗಳು ಇಲ್ಲಿ ಆಗ್ತವೆ. ಎಲ್ಲ ನಿಮಗೆ 24 ಗಂಟೆ ನಿಮಗೆ ಸೇವೆಯನ್ನು ಸಿಗುತ್ತದೆ. ಇಲ್ಲಿ ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲ ಸುತ್ತಮುತ್ತ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಇರುವ ಎಲ್ಲ ಜನರು ಇದರಿಂದ ಲಾಭವನ್ನು ಪಡೆಯಬೇಕು. ಸರ್, ಈಗ ಯಾವ್ಯಾವ ರೋಗಗಳನ್ನ ನೀವು ಇದು ಮಾಡ್ತೀರಿ? ಹರ್ನಿಯಾ, ಅಪೆಂಡಿಕ್ಸ್, ಮುಳುವ್ಯಾಧಿ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆಪರೇಷನ್ ಹಾಗೂ ಗರ್ಭಿಣಿಯರು ಹಾಗೆ ಶಕ್ಯतो ನಾವೆಲ್ಲ ನಾರ್ಮಲ್ ಡೆಲಿವರಿ ಮಾಡೋ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ. ನೇತ್ರ ರೋಗ ಬಂದ ಕ್ಯಾಟ್ರಾಕ್ಟ್ ಇದೆಲ್ಲ ರೋಗಗಳನ್ನು ನಾವು कमी खर्च ಒಳಗಡೆ ನಿಮ್ಮ उपलब्धವನ್ನು ಮಾಡಿಕೊಡ್ತೀವಿ. शिबिर करण्याचे आयोजन ही या आसपास या बेडक्या शिंदोडी आसपासच्या गावामध्ये लोकांची तब्येत चांगली राहावं, त्यांना स्वास्थ्य मिळावं याच्यासाठी ही संकल्पना डॉक्टर अमोल खुरपे आणि डॉक्टर निलेश चौगुले यांनी संकल्पना मांडलेली आहे. आणि हे आरोग्य शिबिर कायम आपल्या तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी 24 तास उपस्थित असणार आहे.
आणि इथून पुढे देखील हे डॉक्टर 24 तास तुमच्या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत, याचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. आणि या शिबिराबद्दल 2 शब्द मी निलेश चौगुले सरांना विनंती करतो की त्यांनी ಪ್ರಾರಂಭದಲ್ಲಿ ಅನಿಲ್ ಗೋಸಾವಿ ಸ್ವಾಗತಿಸಿ ವಿವಿಧ ತಜ್ಞ ವೈದ್ಯರನ್ನ ಪರಿಚಯಿಸಿದರು. ಇದೇ ವೇಳೆ ಡಾಕ್ಟರ್ ವೀರಕುಮಾರ್ ಉತ್ತೋರೆ, ಡಾಕ್ಟರ್ ನೀಲೇಶ್ ಚೌಗ್ಲೆ ಮಾತನಾಡಿದರು. ಶಿಬಿರದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ ಇರ್ಫಾನ್ ಬೇಗ್, ಸಂತೋಷ್ ಕಾಂದೇಕರ್, ಡಾಕ್ಟರ್ ಅಭಿಜಿತ್ ಬರ್ಮಗೌಡ, ತೇಜ್ಪಾಲ್ ಚಂಡಕೆ, ಗಿರೀಶ್ ಕುಲಕರ್ಣಿ, ಡಾಕ್ಟರ್ ರಾಹುಲ್ ಪಟ್ಟೇಕರಿ, ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರತಿಭಾ ಚೌಗ್ಲೆ, ವಿನಾಯಕ್ ಮಾನೆ ಸೇರಿ ಅನೇಕ ವೈದ್ಯರು, ವಿವಿಧ ರೋಗಿಗಳು 108 ರೋಗಿಗಳನ್ನು ತಪಾಸಣೆ ಮಾಡಲಾಯಿತು. ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್, ಮಹಾವೀರ್ ಚಿಂಚನೆ, ಭಾರತ ವೈಭವ ನ್ಯೂಸ್, ನಿಪ್ಪಾಣಿ. Thanks for watching. Read, discuss and debate with editor Dr. Yan Prashant Rao. Wanted reporters in print, digital and visual media for Bharat Vaibhav Daily Newspaper, BV News 5 Channel and BV Fast Web News from all the talukas of Karnataka, Goa and Maharashtra. If interested, send your resume to 9019229369.